कुपवाडच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येणार। भाजपमधील माजी उपमहापौर मोहन बापू जाधव, नगरसेवक गजानन मगदूम, सिद्धराम दलवाई, महेंद्र पाटील यांच्यासारख्या अनेक मातब्बर तंगड्या इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट। महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं कुपवाड शहरातील राजकारण अधिकच तापले असून भारतीय जनता पार्टीमधील अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाले आहेत। कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक 1, 2 आणि 8 मधील अनेक तगड्या इच्छुक उमेदवारांना दणका बसलाय। कुपवाड शहरातील वार्ड क्रमांक 1 मध्ये ऋषिकेश सूर्यवंशी, रवींद्र सदामते, पद्मश्री पाटील, माया गडदे या इच्छुक उमेदवारांना लॉटरी लागली आहे, तर माजी उपमहापौर मोहन बापू जाधव, विश्वजित पाटील यांचे पत्ते कट झाले। त्याचबरोबर वार्ड क्रमांक 2 मध्ये भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, युवा नेते प्रकाश पाटील, कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे यांच्या पत्नी प्राजक्ता धोत्रे, माजी नगरसेवक धनपाल तात्या खोत यांच्या सून मालुश्री खोत यांच्या गळ्यात भाजपच्या उमेदवारीची माळ पडली आहे। तर गेल्या निवडणुकीत एकमेव अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक गजानन मगदूम, इच्छुक उमेदवार उद्योजक सिद्धराम दलवाई, महेंद्र पाटील या मातब्बर उमेदवारांचे पत्ते कट झाले। वार्ड क्रमांक 8 मध्ये संजय पाटील, दीपक बायदंडे, मीनाक्षी पाटील, योगिता राठोड यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे। प्रभाग 8 मध्येही सुनील भोसले यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाले। कुपवाड शहरात भाजपमधील अनेक इच्छुक मातब्बर उमेदवारांचे पत्ते कट झाल्यानं अनेक ठिकाणी बंडखोरी तसेच अन्य पक्षातून आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी काही जणांनी फिल्डिंग लावली आहे। त्यामुळे काही वार्डात भाजपच्या उमेदवारांना बंडखोरांचं तगडं आवाहन असणार आहे। भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यावर कुपवाड शहरातील उमेदवारांना विजयप्रत पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आली आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे 15 तारखेला स्पष्ट होईल।